महाराष्ट्रातील या गावात तुम्ही हनुमान चालीसा, मारुतीचं स्तोत्र, भजन, आरती काहीही म्हणू शकत नाही। एवढंच नव्हे तर या गावात मारुतीचं मंदिर नाही, मारुती नावाचा माणूसही नाही आणि मारुती नावाच्या व्यक्तीला या गावातील मुलगीही दिली जात नाही। आणि तसेच मारुती नावाचा कोणीही पाहुणा या गावात आला तर त्याला त्याच्या नावाने कोणी हाक सुद्धा मारत नाही। अहो एवढंच काय तर या गावात मारुती नावाची गाडीही कोणी विकत घेत नाही। तर हे गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर। प्रत्येक कंपनीच्या गावामध्ये गाड्या आहेत, फक्त मारुती कंपनीची गाडी देवामुळे मी वापरत नाही। मारुतीचे नाव सुद्धा घेत नाही। तर याच्या मागचं नेमकं कारण काय आहे चला जाणून घेऊयात। पोथी पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे निंबा दैत्य व हनुमंत दोघांमध्ये एकदा घनघोर गदायुद्ध झालं होतं। त्यात दोघेही खूप जखमी होतात। निंबा दैत्य प्रभू रामाचा धावा करतो आणि त्यामुळे हनुमंतही आश्चर्यचकित होतो। प्रभू राम येतात आणि निंबा दैत्याला बरे करतात आणि वर देतात की या गावात तुझंच नाव निघेल, तुझे मंदिरही या गावात बांधले जाईल। आता रामाने वर दिल्यानंतर निंबा दैत्य असं म्हणतो की तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझं मंदिर होईल असं सांगितलंय, मग हे कसं काय शक्य आहे? त्यावर प्रभू श्रीराम असं म्हणतात की हे गाव तुझंच राहील, या गावात मारुतीचं कधीच मंदिर देखील उभारलं जाणार नाही आणि त्यासोबत मारुतीच्या नावाचा उल्लेखही केला जाणार नाही। तर ही रामायण काळातली परंपरा आजही या गावातील लोक जशीच्या तशी पाळत आहेत। या गावाचे दैत्य महाराज ग्रामदैवत आहेत आणि या गावात कोणी जाणीवपूर्वक हनुमंताचं नाव जरी घेतलं तरी त्याला खूप वाईट आणि विचित्र अनुभव येतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तर या गावाबद्दलची ही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी समजली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।